जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, SBI मध्ये एक नवीन भरती निघालेली आहे. त्या भरतीबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामध्ये तुमचे फॉर्म भरण्याच्या तारखेपासून तुमच्या फायनल सिलेक्शन पर्यंतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग सुरू करूयात या व्हिडिओला. बघा, SBI स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक एंगेजमेंट ऑफ स्पेशलिस्ट कॉन्ट्रॅक्ट बेसवर पदभरती निघालेली आहे. हे कॉन्ट्रॅक्ट जे असणार आहे तुमचं 5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट असणार आहे मित्रांनो. 5 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टसाठी ही पदभरती निघालेली आहे. यामध्ये तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन भरण्याची जी तारीख आहे 2/12/2025 ते 23/12/2025 ही तुमची ऑनलाईन फॉर्म भरण्याची आणि ऑनलाईन पेमेंट करण्याची तारीख असणार आहे. या तारखेच्या आतमध्ये तुम्हाला ऑनलाईन फॉर्म सबमिट करायचा आहे. पुढे बघूयात कुठल्या पदासाठी किती जागा आलेल्या आहेत. एकूण 3 पोस्टसाठी ही पदभरती आलेली आहे. त्यामध्ये ज्या वरच्या 2 पोस्ट आहेत मित्रांनो, त्याच्या पोस्टला आपल्याला एक्सपिरियन्स तुमचा अनुभव लागणार आहे. आणि ही तिसरी जी पोस्ट आहे ही फक्त ग्रॅज्युएट तुम्ही असाल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय. फक्त ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी ही पोस्ट असणार आहे. यामध्ये कुठलाही एक्सपिरियन्स तुम्हाला मागितलेला नाही मित्रांनो. त्यामध्ये बघा, पोस्टचं नाव आहे कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह. यामध्ये रेग्युलर मध्ये वॅकन्सी तुम्हाला सांगतो कास्ट वाईज. SCच्या उमेदवारांसाठी 47 जागा आहेत, ST उमेदवारांसाठी 21 जागा आहेत, OBC उमेदवारांसाठी 73 जागा आहेत, त्यानंतर EWS साठी 28 जागा आहेत आणि ER कॅन्डिडेटसाठी 115 जागा आहेत. अशा एकूण 284 जागा या कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह या पोस्टसाठी या भरतीमध्ये आलेल्या आहेत मित्रांनो. याविषयी तुम्हाला पूर्ण माहिती मी पुढे देणार आहे. त्यामध्ये बघा, आपल्या महाराष्ट्रासाठी कुठल्या पोस्टला किती जागा आहेत ते सांगतो एकदा तुम्हाला. यामध्ये बघा, महाराष्ट्र आपला आणि मुंबई RO ह्या 2 ठिकाणी आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर अमरावती आपल्या महाराष्ट्रातील शहरे सांगतो. अमरावती नंतर महाराष्ट्र आणि मुंबई मेट्रो. हे अमरावती आंध्र प्रदेश मधलं आहे. आपलं हे महाराष्ट्र आणि मुंबई मेट्रो या 2 ठिकाणी आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. त्यामध्ये बघा, तुमची कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह या पदासाठी बघा, महाराष्ट्रासाठी एकूण 7 जागा आहेत आणि मुंबई मेट्रोसाठी 25 जागा आहेत. अशा एकूण 25 आणि 7 32 जागा आपल्याला या पदभरतीमध्ये असणार आहेत मित्रांनो. कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह या पदासाठी याचा कॉन्ट्रॅक्ट बेसवर हे पदभरती असणार आहे. 5 वर्षाचं यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यानंतर ते तुम्हाला परमनंट सुद्धा करू शकतात, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा, तुमचं यामध्ये तुम्हाला पेमेंट किती भेटणार आहे ते सांगतो बघा. कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्हचं जे आहे ते 6.20 म्हणजे तुम्हाला 6,20,000 रुपये इथपर्यंत पेमेंट वर्षाला भेटणार आहे. बघा इथं 5 वर्षाचं तुमचं कॉन्ट्रॅक्ट आहे. कॉन्ट्रॅक्ट पिरियड 5 इयर्स. 5 वर्षाचं तुमचं हे कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. 5 वर्ष तुम्ही या बँकेमध्ये काम करणार आहात मित्रांनो सिलेक्शन झाल्यानंतर. यामध्ये बघा, तुम्हाला कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह फिक्स पे असणार आहे तुमचं 4 लाख. त्यानंतर तुमचं मेडिकल अलाउन्स जो असणार आहे 0.77 लाख. त्यानंतर परफॉर्मन्स लिंक्ड पे जे असणार आहे तुमचं 35% ऑफ फिक्स पे. त्यानंतर तुमचं अॅन्युअल इन्क्रीमेंट बँड जो असणार आहे तो तुमचा 0 ते 25% असणार आहे. असं एकूण मिळून 6 लाख वर सांगितल्याप्रमाणे तुमचं 6 लाख प्लस पेमेंट असणार आहे वर्षाला, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा, तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते सांगतो आता तुम्हाला काय काय लागणार आहे. बघा, 3 नंबरची जी पोस्ट आहे आपली कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह या पोस्टसाठी तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे मित्रांनो ग्रॅज्युएट. तुम्ही कुठल्याही शाखेमधून ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता मित्रांनो. त्यानंतर बघा, अनुभव जो आहे तुमचा इथं पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स जो दिलेला आहे यामध्ये तुम्हाला तुमचं आर्थिक उत्पादनांचे कागदपत्र यांच्या गरजा आणि उत्तम संवाद कौशल्य तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे.
तुम्हाला चांगलं बोलता येणं, कम्युनिकेशन तुमचं चांगलं पाहिजे आहे या पदभरतीसाठी तुम्हाला. आणि हे नसेल तरी मित्रांनो चालणार आहे, तुम्ही फक्त ग्रॅज्युएट असाल तरी या पदभरतीसाठी अप्लाय करू शकताय. त्यानंतर बघा स्पेसिफिक स्किल रिक्वायर्ड इफ एनी, विशिष्ट कौशल्य जे आहे तुमच्याकडे 2 चाकी वाहनाचा परवाना म्हणजे टू व्हीलरचं लायसन आणि असणं अनिवार्य आहे. तुमच्याकडे टू व्हीलर आणि टू व्हीलरचा परवाना असणं आवश्यक आहे या पदभरतीसाठी तुम्हाला. जॉब प्रोफाईल जो असणार आहे मित्रांनो, तुम्हाला दस्तऐवज सहाय्य, वेल्थ क्लायंट कडून दस्तऐवज गोळा करून त्यांना पोहोचवण्याची रिलेशनशिप मॅनेजरना मदत करायची आहे. त्यानंतर अनबोर्डिंग नवीन क्लायंट्सना खाते उघडणे, सेवा सुरू करणे, कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी सर्व्हिस मॅनेजर्सना मदत करायची आहे. त्यानंतर बघा तुम्हाला बँकेच्या विभागामध्ये समन्वय साधायचा आहे, हे तुमचं काम असणार आहे. त्यामध्ये बघा तुम्हाला इथं 30 दिवसाच्या लिव्ह पण भेटणार आहेत एका वर्षामध्ये. यामध्ये तुमचं कॉल लेटर ऑफ इंटरव्ह्यू, डायरेक्ट इंटरव्ह्यूवर मित्रांनो ही तुमची पदभरती आहे. यामध्ये तुमची कुठलीही लेखी परीक्षा होणार नाही. तुमची शॉर्ट लिस्टिंग जी असणार आहे ती मुलाखत यावरच असणार आहे. शॉर्टलिस्ट हे तुमचं ग्रॅज्युएशनच्या मार्कवर किंवा 12वीच्या मार्कवर शॉर्टलिस्ट होणार तुम्ही. त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यूवरच तुमचं काय आहे ते फायनल सिलेक्शन होणार आहे. त्यासाठी तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी सुरू करायची आहे. गुणवत्ता यादी ही केवळ मुलाखती गुणांवरच आधारित असणार आहे, त्यामुळे तुम्ही मुलाखतीची चांगली तयारी करायची आहे मित्रांनो. अशा प्रकारे या पदभरती विषयी तुम्हाला मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.